समाजमन जर वाचायचं असेल, समाजात काय घडलंय त्या प्रतिक्रिया जर पाहिल्या ना आपण, सोशल मीडियावरती बातम्यांच्या खालच्या प्रतिक्रिया पाहायच्या, किंवा एखादा व्हिडिओ असेल इन्स्टावरती पडलेला असू द्या, फेसबुकवरती असू द्या, ट्विटरवर असू द्या किंवा युट्यूबवरचं, त्याच्या खालच्या प्रतिक्रिया वाचल्यावर आपल्याला लक्षात येतं की समाजाचं नेमकं मन काय आहे, समाज काय म्हणतोय. मी आजचा व्हिडिओ करण्यामागचा हेतूच तो आहे. परवाची 21 तारखेची घटना, मुंबईमध्ये जो भाजपने मोर्चा काढला होता, त्या मोर्चाच्या मुळे त्या परिसरात जी वाहतूक कोंडी, 2 तास वाहतूक कोंडी झाली. त्यावेळेस त्या वाहतूक कोंडीत सापडलेली एक महिला, जी आपल्या मुलांना शाळा सुटल्यावरती आणायला चालली होती, ती इतकी वैतागली, ती गाडीतून उतरली, सरळ त्या मोर्चामध्ये गेली आणि गिरीश महाजन यांच्यासारख्या मंत्र्याला गेट आउट, तुला समजत नाही का मी काय सांगते ते, असं इंग्रजीमध्ये तिने, इथून चालते व्हा, 2 तास मी वाहतूक कोंडीत अडकलेली आहे, माझ्यासारखी शेकडो वाहन माहिती आहे. तिचा तो अवतार पाहिल्यावरती, एका महिलेचा अवतार पाहिल्यावरती बाकी सगळे मोर्चेकरी हबकले. पिंपरी चिंचवडचे आमदार उमा खापरे त्यात सामील होत्या, भाजपचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष त्यात सामील होते, माझे आजी म्हणजे नगरसेवक, आमदार, पदाधिकारी बरेच जण सामील होते. कोणी काही बोलू शकलं नाही. त्या महिलेचा जो रुद्रावतार पाहिला त्यानंतर सगळे अवाक झाले. त्याचं कारण एकच होतं की 2 तास ती महिला त्या वाहतुकीत अडकली होती. मुलांची शाळा सुटल्यावरती त्यांना आणायला जाणार, मुलं नंतर जाणार कुठे, तिला तिची चिंता होती. हा एक प्रसंग फक्त. आणि त्यावेळेस त्या महिलेने मंत्र्यांना आणि पोलिसांना ज्या भाषेमध्ये सुनावलं, तर सोशल मीडियावरती इतकं व्हायरल झालं, फक्त महाराष्ट्रात, मुंबईत नाही, भारतात, जगभर. त्याच्यामध्ये लोकांना लक्षात आलं की भारतामध्ये काय चाललेलं आहे, मुंबईत काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललेलं आहे. त्या एका महिलेने ज्या पद्धतीने मंत्र्यांना सुनावलं, अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं, वास्तविक तिला भीती वाटली असायला पाहिजे. म्हणजे तसं पाहिलं तर आपण, आपल्यासारखा सामान्य माणूस म्हणतो नको, सत्ताधारी आहेत, त्यांचा मोर्चा आहे, उद्या आपण काय विरोध केला तर आपल्याला अटक होईल, कारवाई होईल. ती त्याला घाबरली नाही, लीडर होती. त्या महिलेच्या बाबतीमध्ये सोशल मीडियामध्ये 90% प्रतिक्रिया ह्या तिच्या बाजूने आहे, अवघ्या 10% प्रतिक्रिया आहे भाजपच्या बाजूने. भाजपच्या ट्रोल आर्मीने तिला टार्गेट करण्यासाठी तिचं चरित्र हनन सुरू केलं. ती कोणतरी अमुक अशी एक मॉडेल आहे वगैरे वगैरे, तिच्यासारखं एक हुबेहूब चित्र उभं केलं. आणि ही स्थिती बिग बॉस मध्ये सामील झालेली, आणि ती काय लायकीची आहे, ती जी बोलली ती भाषा योग्य होती का, तिने बाटली फेकून मारली, तिला तिथंच पटकवलं पाहिजे होती वगैरे वगैरे. भाजपच्या ट्रोल आर्मीने दचकत काहीतरी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यांची सगळे प्रोफाईल बोगस आहेत. पण सामान्य जनता जी सोशल मीडियावरती रिॲक्ट झाले ना, ते फार इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये भाजपने सुद्धा त्याची खरं दखल घेतली पाहिजे की समाजमन भाजपच्या विषयी किती नाराज आहे. विषय काय होता, लोकसभेमधलं नारी शक्ती वंदन हे जे विधेयक आहे, ते विधेयक बहुमताने फेटाळलं. 2/3 बहुमत भाजपला मिळालं नाही, म्हणून ते फेटाळलं. ते फेटाळलं, त्याच्यामुळे भाजपचा डाव फसला. मतदारसंघ फेररचना किंवा 2029च्या निवडणुकांमध्ये कायमस्वरूपी इथून भाजप सत्तेत राहावं, हा जो भाजपचा एक त्यातली खेळी होती, ती फसली. आणि त्याच्यामुळे काँग्रेस कसं महिला विरोधी आहे, काँग्रेस आणि बाकीचे जे विरोध करणारे विरोधी पक्ष आहेत ते कसं महिला विरोधी आहेत हे दाखवण्यासाठी जन आक्रोश मोर्चा म्हणून त्यांनी सुरू केला होता. सत्ताधारी भाजप राज्यभर अनेक ठिकाणी असे मोर्चे काढले, तर मुंबईतला मोर्चा होता. खरं पाहिलं तर एक नारी जप्पे भारी, त्या एका महिलेने दाखवून दिलं तुमचा भाजपचा जो खोटेपणा होता तो तिथे उघड पडला. एका महिलेला इतके सगळेजण घाबरले, नारी शक्ती वंदन विधेयक हाणून पाडलं, त्याच्यामुळे तुम्ही हा मोर्चा काढताय. प्रत्यक्षात त्या महिलेला कसं हाताळावं हे सुद्धा तुम्हाला जमत नसेल तर भाजपने 4 वेळा विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्या सोशल मीडियावरच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ना, त्या वाचल्यावरती फार गमतीशीर आहेत. गमतीशीर म्हणजे भाजपने त्याचं स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की समाज आपल्या विरोधामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती व्यक्त होतोय, बोलतोय. पूर्वी घाबरायचा, नको,
कारण भाजपची मंडळी आपल्याला टार्गेट करतील, भाजपच्या विरोधात काही बोललं तर मग आपलं वैयक्तिक चरित्रहनन होईल, आपले कामधंदे बंद होतील, आपल्या नोकऱ्या जातील. माध्यमाच्या बाबतीमध्ये ते अनेक ठिकाणी अनुभव आले. तर तसं काही व्हायला नको म्हणून, पण आता लोक घाबरत नाही, आता लोक बिनधास्त बोलतात. तर त्याच्यामध्ये लोकांनी त्या महिलेच्या बाजूने फार प्रतिक्रिया, महिलेचं समर्थन करणार, मुंबईची ती वाघीण आहे, खरी मुंबईकर आहे. नेत्यांना असाच प्रकारे जा विचारला पाहिजे. ही लोकांची, सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. त्यांचे प्रोफाईल जाऊन चेक करा, अत्यंत कॉमन मॅन आहे ते. म्हणजे इन्स्टावरती, फेसबुकवरती, युट्यूबवरती सर्वांनी ज्या भाषेमध्ये त्या महिलेच्या बाजूने लोक व्यक्त झालेले आहेत ना, त्याच्यावरती भाजपने विचार करायला पाहिजे की जनमत आपल्या बाजूने नाही, आपल्या विरोधात कसं व्यक्त होत आहे. नारी शक्ती वंदन विधेयक हे जे फेटाळलं गेलं, त्याची प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा त्या संदर्भात मत व्यक्त करण्यासाठी मोकळं मैदान होतं, परंतु रस्ता अडवण्याची गरज नव्हती. मोर्चामुळे रस्ता अडला, वाहतूक कोंडी झाली. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा असे प्रकार झालेले आहेत. मोर्चामुळे, आंदोलनामुळे रस्ते अडलेले आहेत. न्यायालयाने वारंवार त्या संदर्भामध्ये त्या लोकांना सुनावले सुद्धा आहे. त्या संदर्भात गुन्हे पण दाखल झाले. भाजपच्या या मोर्चावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. पण त्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही की गिरीश महाजन यांचं मोठेपण पण आहे. त्यांनी माफी मागितली, या विषयावरती दिलगिरी व्यक्त केली. हे मंत्री म्हणून गिरीश महाजन यांचं त्यांचं मोठेपण आहे आणि त्या महिलेवरती कुठलीही पोलीस कारवाई होऊ नये असं पोलिसांना त्यांनी इन्फॉर्म केलं. म्हणजे ते महाजनांनी सुद्धा हे लक्षात घेतलं की ती महिला राजकारणी नाहीये, ती कुठली कार्यकर्ती नाहीये, ती ज्या द्वेषाने बोलत होती तिचा द्वेष तो लक्षात आला. काहींनी तिला ती वेडी आहे, तिला इथून बाहेर काढणार आहे, तो मार खाईल वगैरे वगैरे सुरुवात केली. पण महाजनांनी ते व्यवस्थित कंट्रोल केलं. हे बाकी काही असू द्या, जनमत कोणत्या बाजूने चाललेला आहे याचा भाजपने 4 वेळा विचार करायला पाहिजे. वरळीची ती एक वाघीण एवढ्या मोठ्या मोर्चाला नडली, त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली. या पुढच्या काळामध्ये भाजपने असे कुठलेही निर्णय घेताना, कुठलेही मोर्चे आंदोलन करताना 4 वेळा विचार करायला पाहिजे. त्यामुळं महिला शक्ती काय असते, एक नारी सप्पे भारी, तिने दाखवून दिले. तमाम वर्तमानपत्रांमधून त्या संदर्भातले आढळले किंवा बाकी सगळं जर तुम्ही पाहिले तर त्या महिलेच्या फेवरमध्ये आहे. म्हणजे जनमत काय सांगतंय, भाजप चुकती आहे. भाजपला हे सांगण्याची हिंमत सुद्धा आता लोक पूर्वी माध्यम सुद्धा घाबरले, माध्यमांनी तो नाव जवळपास सोडून दिला होता. पण आता सामान्य जनता सोशल मीडियातून, सामान्य जनतेच्या हातामध्ये सोशल मीडिया आहे. वर्तमानपत्र जरी भाजपने त्यांच्या मुसक्या दाबलेल्या असतील, मुसक्या बंद केलेल्या असतील, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मुसक्या बंद केलेल्या असतील, तरी सामान्य जनतेच्या हातामध्ये मोबाईल आहे. तो मोबाईलमधून व्यक्त होतात, चुकतंय. ह्याचा भाजपने 4 वेळा विचार करायला पाहिजे. त्यासाठी खास हा व्हिडिओ तयार केला. जन हो, तुम्ही सुद्धा व्यक्त झालं पाहिजे. ही फक्त एक झलक आहे. काही काहींना तरी याचा संदर्भात थेट ही नेपाळची एक झलक आहे. नेपाळमध्ये ज्या वेळेस जनता रस्त्यावर उतरली, सरकार उचलून टाकलं, का तर भ्रष्टाचार, अत्याचार, कायदा सुव्यवस्था, सगळे प्रश्न, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली. त्याच्यावरती कोणाचे लक्ष नव्हतं. सत्तेमध्ये सगळी सत्ताधारी मशगूल होते. शेवटी बेरोजगार तरुण रस्त्यावर उतरला, त्यांनी आंदोलन केलं. जनरेशन झेड आपण ज्याला म्हणतो, त्यांनी आंदोलन केलं. तशा प्रकारची ही एक फक्त झलक होती. ये तो सिर्फ झाकी है. जसं भाजप म्हणतं ना, अयोध्येचं जे आंदोलन झालं त्याला ये तो सिर्फ झाकी है, काशी मथुरा बाकी है. कालच्या महिलेचा विषय तसाच आहे. महिलेने जो त्रागा व्यक्त केला, हा तितका सोपा सहज घेऊ नका. भाजपने हे गांभीर्याने घ्यावं. जन हो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं व्यक्त व्हावं. धन्यवाद.